बुलढाणा जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. मी सध्या नांदोरा तालुक्यातल्या शेंबा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर आहे. आपण जर पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबा हे या ठिकाणी कुलूपबंद आहे. वास्तविक पाहता प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावता येत नाही. अत्यावश्यक सेवा या केंद्रातून दिल्या जाते आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावलेलं या स्थितीमध्ये आपल्याला दिसते. आता सध्या 9 वाजलेले आहेत, मात्र एकही डॉक्टर किंवा कर्मचारी या केंद्रामध्ये आलेला नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कट्यारीत जवळपास अनेक गावं जी आहेत ती येत आहेत, मात्र जवळपास 9 वाजलेत आतापर्यंत आणि एकही डॉक्टर कर्मचारी या आरोग्य केंद्रात आला नाही किंवा सेवा या ठिकाणी सुरू झाली नाही. 9 वाजल्याच्या नंतरही प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूप बंद आहे. वास्तविकता प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावता येत नाही. 24 तास सेवा ही रुग्णांना देणं आवश्यक आहे. मात्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा हा जिल्हा आहे आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्यात आलेला आहे. म्हणजे आरोग्य व्यवस्था जी ती संपूर्ण आरोग्य सेवा या ठिकाणी वाऱ्यावर असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि एकंदरीत पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्राला या ठिकाणी कुलूप लावल्यामुळं आता वरिष्ठ अधिकारी किंवा जे आरोग्य विभागाचे मंत्री आहेत ते आता याकडे लक्ष देऊन काय कारवाई करतात याकडे सुद्धा आता लक्ष लागलं आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेंबा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.